लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कोणत्याही संकटात तन मनाने पद्मशाली समाजासोबत आमदार प्रणितीताई शिंदे। पद्मशाली युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार। पद्मशाली युवक संघटनेचे नूतन अध्यक्ष तुषार जगका, प्रेसिडेंट मनोहर मार्चेला, सचिव श्रीकांत दासरी आणि सर्व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वरांजली चॅनल प्रमुख दयानंद मामड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वरांजली चॅनल कार्यालय दत्तनगर येथे करण्यात आले। त्यांच्यासाठी लावून जात असतो, तर तनानी मनानी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। तुमच्या अडचणीमुळे तुम्ही जरी नसू शकला तरी आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहोत, हे कधीच विसरू नका। आणि मिरवणुकीसाठी मनापासून शुभेच्छा देते। शतक वर्ष आहे, शताब्दी वर्ष आहे आणि मला स्वतः पद्मशाली युवक संघटना असते त्यांचे अध्यक्ष, इतर वेगवेगळ्या संस्थांची अध्यक्षांची जबाबदारी खूप वाढते। चेतनभाऊ म्हणत होते आम्ही खूप मंदिर वगैरे बांधलेत, पण मला असं वाटतं मी म्हणून त्यांना सांगितलं की मंदिर फक्त मंदिरं बांधून कोणी कर्त्याने हिंदू होत नाही। खरं जर हिंदुत्वाची हिंदुइझमची खरी परीक्षा तुम्ही तुमच्यामध्ये माणूस किती आहे, तुमच्यामध्ये माणुसकी किती आहे ती असते। हिंदुइझमची खरी परीक्षा तुम्ही सगळ्यांना किती स्वीकारता ती आहे। आपला धर्म आपल्याला डिवाइड अँड रूल कधी शिकवलं नाही, आपल्या धर्माने कधी शिकवलं नाही की हे बांधा ते बांधा। आणि तुम्ही खरं तर कोणत्याही धर्म, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, सिख, कोणत्याही धर्मातली कट्टरता ही आता आपल्या देशासाठी धोका ठरते। आणि हिंदू धर्मात कट्टरता ही आधीपासून नव्हतीच। आपण वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपण सगळ्यांना स्वीकारणारे, हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ खरं आहे आणि आपण सगळ्यांना स्वीकारणारी लोक आहोत। आपण एवढ्या कमकुवत मनाचे कधीच झालो नाही। आणि म्हणून संघटनेला मला विनंती करायची आहे की आता हा निरोप सगळीकडे जाणं गरजेचं आहे। मी राजकारण आणत पण नाही आहे, राजकारण बाजूला ठेवा, ह्या पक्षाला करा त्या पक्षाला करा, मी हे म्हणत पण नाही। मी एवढंच म्हणते की आज आपल्या देशामध्ये जो वारा वाहतोय डिवाइड अँड रूल म्हणजे तोडूनच राजकारण करायचं किंवा तोडून जमवाजमवीचं राजकारण करायचं, हे लोकशाहीसाठी खूप मोठा धोका। या मातृभूमीने कधीच भेदभाव केला नाही, तर आपण कोण लागून गेलो यार? या मातृभूमीने सगळ्यांना स्वीकारलंय, सगळ्यांना सांभाळलं, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळे जाती, धर्म, रंग, भाषा तिने सगळ्यांना सांभाळलंय। पण जेव्हा आपण भेदभाव करायला लागलो तर या मातृभूमीला किती ठेस पोहोचत असेल तुम्ही विचार करा। आणि मग आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरं करण्यात काय उपयोग?